all, welcome to Robust. We have a senior citizen of Pune here. Hello sir, what's your name? रवींद्र भिडे. Okay, Mr. Bhide. So, what are your fond memories of the Ganesh celebration that is happening right now? Like your days celebration, how were they? माझ्या जुन्या आठवणी खूपच एन्जॉयबल आहे. म्हणजे आता तुम्हाला कल्पना पण नाही. आता जसे डीजे आणि लाइटिंगचे गणपती आहेत तेव्हा तसं काही नव्हतं. तेव्हा रस्त्यावरती सिनेमे दाखवले जायचे. पडद्याच्या पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला दोन्ही बाजूला प्रेक्षक बसायचे आणि एन्जॉय करायचे. अर्थात मागच्या बाजूने सगळं मिरर इमेज दिसायच्या, तरी पण लोकांना काही ते एन्जॉयबलच होतं. साधारण 60 मी ज्यावेळी कॉलेजमध्ये होतो त्यावेळी सिने संगीत खूप जोरात होतं आणि खूप छान गाणी असायची. तेव्हा बी सायण्णा नावाचे एक गायक होते, ते लाईव्ह प्रोग्राम करायचे. त्यांची गाणी ऐकायला आम्ही खूप दूर दूरपर्यंत जायचो आणि इतकी गर्दी असायची. हे कार्यक्रम साधारण रात्री 10:30-11 वाजता चालू व्हायचे, ते थेट रात्री 2 पर्यंत असायचे. वी रिअली एन्जॉयड दोज डेज. That's great. Also, what do you think about this loud DJ that goes around on all the pandals, which is so loud? Does that affect the senior citizens or the people residents in any way? What is your take on it? अरे हे आता आवाज आणि हे खूप आम्हाला एस्पेशली सिनियर सिटीजनना खूप त्रासदायक असतं. वी जस्ट कॅनॉट विस्टँड दॅट साऊंड, बिग साऊंड ऑफ 80 डेसिबल्स अँड माझ्या मते सरकारने काहीतरी याच्यावरती रिस्ट्रिक्शन घालायला पाहिजे की हा साऊंड तुम्ही 60-65 डेसिबलच्या वरती अजिबात जाणार नाही, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं, त्या गणेशोत्सव मंडळांची संख्या इतकी वाढली आहे बेसुमार. म्हणजे रस्त्याच्या एका टोकाला एक असतो, मध्ये 2 असतात, त्या टोकाला एक असतो, असे एका रस्त्यावर 4-4 गणपती असतात. ही संख्या जरा कमी करायचं आम्हाला वाटतं आणि थोडे पण जास्त चांगले गणपती करा, चांगले कार्यक्रम करा आणि हे डीजे विजे जरा कमी करून काही लाईव्ह प्रोग्राम दाखवत आले तर बघा. आता हे जे डीजे वगैरे ही सगळी भानगड 85च्या पुढे चालू होती, 85-90च्या पुढे. तोपर्यंत असं काही नसायचं. 70 ते 80 मध्ये लाइटिंगचे गणपती असायचे, ते लोक खूप एन्जॉय करायचे, लाइटिंग बघायला जायचे. मग त्यावेळी लाईव्ह प्रोग्राम कमी झाले होते सुमारे 80-85च्या नंतर. पण आता आमचं म्हणणं की डीजे बीजे हे काही फार एन्जॉयबल नाही ना सामान्य लोकांना. तरुणांना असतील पण सिनियर सिटीजन नक्कीच नाही. Thank you so much, Mr. Bhide. This was Mr. Bhide sharing his take on the current situation and the celebration. With camera person Rashmi, I am Kaveri, Robust Pune.